दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून आश्वासन घ्या। टीव्ही9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमधून देवेंद्र फडणवीसांनी हे जरांगींना आव्हान दिलंय। तर मराठा आरक्षणाच्या पवारांच्या भूमिकेवरून देवेंद्र फडणवीसांचा हा हल्ला बोलाय। तर तुम्ही निर्णय घ्या, विरोधकांची भूमिका काय, कशाला त्या जाताय तुम्ही त्याच्यामध्ये। जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हा निशाणा लगावलेला आहे। मी मनोज जरांगे पाटलांना आव्हान केलंय। काय आव्हान केलं? त्यांची मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या, हीच मागणी आहे ना। आता एका मिनिटाकरता समजून चला की देवेंद्र फडणवीस सगळ्यात नालायक माणूस आहे। चला, जे लायक आहे, ज्यांना तुमची मदत लोकसभेच्या निवडणुकीत झाली आणि त्यामुळे लोकसभेत त्यांचे कॅन्डिडेट निवडून आले, त्यांनी तर तुम्हाला, ते लायक लोक आहेत ना, त्यांनी तर मदत केली पाहिजे। मग आज माझा सवाल आहे, शरद पवार साहेब हे म्हणायला तयार आहेत का की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या, किंवा लेखी द्यायला तयार आहेत? उद्धव ठाकरे तयार आहेत, नाना पटोले तयार आहेत। समजा मी नालायक आहे आणि ते चांगले आहेत, तर त्यांच्याकडनं घ्या ना आश्वासन। त्यांच्याकडनं आश्वासन घ्या की आम्हाला तुम्ही सत्ता दिली तर आम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला तयार आहोत, असं त्यांच्याकडनं घ्या आणि त्यांना डायरेक्ट मदत करा। पण ते देखील बोलायला तयार नाही आहेत। पवार साहेबांना तर प्रश्न विचारला तर पवार साहेबांचं उत्तर तुम्ही बघितलं असेल, ते तर याच्यावर बोललेच नाही। ते म्हणाले आता जरांगे मुसलमानांना द्याही म्हणतायत, धनगरांना द्याही म्हणतायत, त्यामुळे त्यांचं आता काही तसं बोलणं राहिलेलं नाहीये, असं उत्तर दिलं। आणि त्याच्यावर ज्यावेळी जयंत पाटलांना विचारलं, ते म्हणाले आमची भूमिका तर पवारांनी स्पष्टच केली आहे। त्यामुळे नाना पटोलेंना विचारा, त्यांनी सांगितलं। उद्धवजी तर याच्यावर बोलतच नाहीत। अधिकार त्यांचा आहे। आम्ही हे सांगतो की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला विरोध करत बसणार नाही, कारण तुमचा टाइमही संपत आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या। तुम्ही प्रचंड वेळ काढूपणा केलेला आहे, निर्णय घेतलेला नाही, खेळवत राहिलेला आहात, आणि त्यामुळे आता निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे। त्यावेळी आमच्याकडे का बोट करताय? आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्ही त्या दोघांशी जी चर्चा केलेली आहे। आता शरद पवार साहेबांची भूमिका काय, विरोधी पक्षाची भूमिका काय, याच्या खोलात जाऊ नका ना, तुम्ही घ्या ना निर्णय। तुम्ही दोघांची चर्चा केली, तुमचीच भूमिका महाराष्ट्राला कळत नाहीये की तुम्हाला सरकारला काय करायचंय, सरकार कुठल्या बाजूने आहे, सरकारला काय भूमिका घ्यायची हेच कळत नाही। त्यामुळे सरकारला ताकद नाहीये, क्षमता नाहीये, सरकार घाबरलेलं आहे का सरकारला निर्णयच घ्यायचा नाही, काहीतरी कळावं। आता आम्ही विरोधी पक्षात आहे, आमच्याकडे कोणता अधिकार नाही। आम्ही एवढंच सांगू शकतो, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, याच्या पलीकडे आम्ही आता काय केलं पाहिजे।